अकोल्यात अगस्ती महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। भारताचा स्वातंत्र्य दिन आज अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती महाविद्यालय, कन्या विद्या मंदिर अकोले आणि परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 7 वाजता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, सदस्य रमेश जगताप, कल्पनाताई सुरपुरिया तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव खेमनार यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं आणि मानवंदना दिली आहे। त्यानंतर सकाळी 7:15 संस्थेच्या वतीने सुनील दातीर आणि रमेश जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि आकर्षक संचलन सादर केलंय। राष्ट्रध्वज को सलामी देंगे, परेड सैल्यूट, परेड एक्शन, राष्ट्रगीत शुरू कर। सकाळी 7:45 स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्ष कल्पनाताई सुरपुरिया आणि मुख्याध्यापिका बनकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। विद्यार्थिनींनी देशभक्तीपर भाषणातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांचे स्मरण केले। यावेळी आरोटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा दिली। सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देऊ। त्यानंतर विद्यार्थिनींनी सुंदर संगीत कवायत सादर केली आहे। अगस्ती महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव खेमनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखून कार्य करण्याचं आवाहन केलं। परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अध्यक्ष सुनील दातीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत अकोल्यातील या शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडलाय। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर।